ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबातच वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की रविराज काकांनी प्रियाची केस सोडलेली असते। त्यानंतर आता प्रियाचं वकीलपत्र घ्यायला कोणताच वकील तयार नसतो, कारण आता ॲडव्होकेट रविराज किल्लेदार जे कुठलीच केस कधी हरत नाही अशा वकिलानेच जर प्रियाची केस सोडलेली आहे तर नक्कीच ही केस खूपच विचित्र पद्धतीची आहे। त्यामुळे आपल्याला या मुलीला सोडवता येणारच नाही हे सगळ्याच वकिलांना जवळपास माहीत आहे। त्यामुळे प्रियाची केस कोणीच घेत नाही। तर आता साक्षीची केससुद्धा कोणताच वकील घ्यायला तयार नाही आहे, कारण ॲडव्होकेट दामिनी देशमुख ज्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत कधी हरलेल्या नाही आहेत त्यांनीच जर तिची केस सोडली आहे तर याचा अर्थ तिचीसुद्धा केस खूपच विचित्र आहे। त्यामुळे त्यांची केस घ्यायला कोणीच तयार नसतं। तर दुसरीकडे महिपतने प्रियाला धमकीच देऊन ठेवली आहे की तू जेलच्या बाहेर आली की मी तुझा खेळ खल्लास करणार। तर दुसरीकडे आपण पाहतो की आता अश्विनला काहीही करून त्याच्या लाडक्या बायकोला म्हणजेच प्रियाला जेलच्या बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार आहे, अगदी काहीही। अश्विन आता वेगवेगळ्या वकिलांना भेटत आहे आणि प्रियाला सोडवण्यासाठी तो त्यांना प्रियाची केस सांगत आहे। पण रविराज किल्लेदारांनी केस सोडली आहे हे ऐकून कुठलाच वकील आता अश्विनला मदत करायला तयार नाही आहे। अश्विन सगळ्या वकिलांना सांगत आहे की माझी बायको तन्वी सुभेदार खरोखर खूप चांगली आहे, ती निर्दोष आहे, तिने जे काही केलं ते सगळं घाबरून गेलं, तुम्ही तिला सोडवा प्लीज, मी तुमच्यासमोर हात जोडतो हवं तर। त्याबरोबर सगळेच ते सांगत आहेत की ॲडव्होकेट किल्लेदारांनी जर केस सोडली आहे तर नक्कीच काहीतरी त्या मुलीमध्ये गडबड असणार। जर ती त्यांची मुलगी असून त्यांनी तिला पाठिंबा दिलेला नाही आहे तर मग आम्ही तर कोण आहोत। त्याबरोबर अश्विन म्हणत असतो की मी एक उत्तम डॉक्टर आहे, जर मी तुम्हाला सांगत आहे की माझी बायको निर्दोष आहे तर नक्कीच माझी बायको निर्दोष असेल ना। तुम्ही माझ्यावरती थोडासा तरी विश्वास ठेवा आणि प्लीज माझ्या बायकोची केस घ्या। पण कोणताच वकील केस घ्यायला तयार नसतो। तर आता इथे पूर्ण आजी ही प्रियाला खूप दोष देत असते आणि घरातलं वातावरण दूषित झालेलं आहे। त्यामुळे ती आता ठरवते की आता आपण एक काम करायचं, आता घरामध्ये एक छान छोटीशी पूजा घालायची। आता पूजा घालण्याच्या मनस्थितीत जरीही घरातलं कोणी नसलं तरीसुद्धा पूजा घरात घातल्यामुळे सगळ्यांना जरा बरं वाटेल, शांतता वाटेल सगळ्यांच्या जीवाला आणि मग सगळेजण जरा नॉर्मल वागायला लागतील, सगळ्यांचं रोजचं रुटीन हे व्यवस्थित सुरू होईल। पण आता पूजा घालायची आहे हे आता कल्पनाला सांगावं इतक्या शुद्धीत तर कल्पना नाही आहे, ती खूप मोठ्या धक्क्यात सदम्यात आहे। मग आता पूजेची सगळी तयारी कोण करणार? अस्मिता तर 2 जीवांची आहे, ती तर काही करू शकत नाही, पूर्णाजीला तर काही झेपणार नाही। मग आता सायलीला पूजेची तयारी करायला लावायची असा विचार पूर्णाजी करते आणि मग पूर्णाजी सायलीला बोलवते आणि सायलीला आता पूर्णाजी सांगायला लागते, सायली आपल्या घरामध्ये आपल्याला सत्यनारायणाची पूजा घालायची आहे, त्याचबरोबर घरात शांतीसुद्धा करून घ्यायची आहे। आत्तापर्यंत घरात खूप कलेश झाले, खूप त्रास झाला, त्यामुळे घराची एकदा सगळी शांती करून घेऊ। होम हवन केलं की घरात कसं वातावरण अगदी मंगलमयी आणि प्रसन्न राहील। त्याबरोबर सायली पूर्णाजींना सांगते, चालेल पूर्णाजी। पूर्णाजी सायलीला म्हणत असतात, फक्त चालेल बोलू नकोस। यावेळेस कल्पनाची मानसिक परिस्थिती ठीक नाही आहे, त्यामुळे ती कोणत्याही पद्धतीच्या तयारीत सहभाग दर्शवणार नाही, म्हणून यावेळेस सगळी तयारी तुलाच करायची आहे हे लक्षात ठेव आणि मग कामाला लाग। त्याबरोबर लगेचच आता इथे अर्जुन याला ही गोष्ट कळते। अर्जुन पूजा वगैरे घरात घालण्यासाठी तयार नसतो, तो म्हणत असतो की सायली हे बघ, पूजा वगैरे सगळं ठीक आहे, पण मला वाटत नाही की आपण घरात पूजा घातली पाहिजे म्हणून। अगं सध्या बघतीयस ना अश्विनची अवस्था काय आहे, जर घरात पूजा घातली तर त्याला वाटेल आपण हे सगळं मुद्दाम करतोय। सायली अर्जुनला सांगते की हे बघा, घरात पूजा घालणं ही पूर्णाजींची इच्छा आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण पूर्णाजींचं मन मोडायला नको, आपण घरात पूजा घालण्याला नकार नको दर्शवायला, आपण होकार देऊ, घालूया घरात पूजा, काळजी करू नका। अश्विन भाऊजींना सुद्धा आपण पुन्हा या सगळ्यातून बाहेर काढू, आपण दोघं एकत्र असताना कसली भीती आहे आपल्याला। त्याबरोबर अर्जुन म्हणतो ठीक आहे, तुझी जशी इच्छा। सायलीने सगळी पूजेची तयारी वगैरे केलेली असते, गुरुजींना सुद्धा बोलावलेलं असतं। घरात आता सत्यनारायणाची पूजा घातली जाते। पूर्णाजी गुरुजींना सांगते, पूजा झाल्यानंतर मला शांतीसुद्धा करून हवी। गुरुजी म्हणतात, काळजी करू नका तुम्ही अन्नपूर्णाताई, मी सगळीच तयारी व्यवस्थित करूनच आलेलो आहे। सायली वहिनींनी मला आधीच सगळं सांगितलं होतं। त्यानंतर आता गुरुजी हे पूजा सांगतात आणि मग
आता सत्यनारायण झाल्यानंतर लगोलग घरामध्ये शांतीसुद्धा केली जाते. आता शांती केली जाते त्यानंतर गुरुजी सांगतात आता प्रसाद सगळ्यांना वाटा. सायली प्रसाद वाटण्यासाठी उठते आणि अचानक तिला चक्कर येऊन ती खाली कोसळते. त्याबरोबर सगळे सुभेदार घाबरतात. अर्जुन पटकन येऊन सायलीजवळ बसतो आणि बायको काय झालं तुला असं विचारतो. आता घरातले सगळेच काळजीत पडतात. अस्मिता पटकन पाणी घेऊन येते आणि आता सायलीच्या तोंडावरती मारते. सायलीला शुद्ध येत नसते. अर्जुन सायलीला उचलून खोलीत घेऊन जातो. तर आता प्रताप डॉक्टरांना फोन करतो. डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर आता सायलीचा योग्य तो चेकअप करतात. पूर्णाजी विचारत असतात डॉक्टर काय झालं आहे नेमकं आमच्या नातसूनेला, तिची तब्येत बरी आहे ना, तिला काही झालेलं तर नाही आहे ना, गंभीर काही नाही आहे ना. डॉक्टर म्हणतात शांत व्हा अन्नपूर्णाजी, मला एकदा चेक तर करू द्या. आणि मग डॉक्टर सायलीला चेक करतात आणि सांगतात की ती प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नन्सीमुळे तिला चक्कर आली. त्याबरोबर हे ऐकून पूर्णाजीला खूप 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 आनंद होतो. सायली आता थोड्या वेळात शुद्धीवर येईल असं सांगून डॉक्टर तिकडनं जातात. जाता जाता त्या काही कॅल्शियमच्या आणि विटॅमिनच्या गोळ्या अर्जुनच्या हातात लिहून देतात आणि त्याला सांगतात की या गोळ्या घेऊन या, कारण सध्या त्यांना कॅल्शियम आणि विटॅमिनची गरज आहे, त्याची कमी झालेली आहे. त्यांच्या डोळ्यात आणि नखांवरून ते स्पष्ट होते. त्यानंतर डॉक्टर तिकडनं निघून गेलेले असतात. थोड्या वेळाने सायली शुद्धीवरती आलेली असते. तर आता सायली शुद्धीवरती आल्याबरोबर पूर्णाजी सायलीकडे येते आणि प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते. सायलीला आता कळत नसतं की पूर्णाजी नेमकं तिच्या चेहऱ्यावरून हात का फिरवते. सायली उठून बसते. त्याबरोबर पूर्णाजी सायलीला सांगत असते नको काळजी करूस, खरंच प्रेमाने फिरवते तुझ्या चेहऱ्यावरून हात. आणि मग आता पूर्णाजी घरात सगळ्यांना सांगून टाकते की आजच्यानंतर घरात त्या नालायक मुलीमुळे जे काही दुःखी वातावरण झालेलं आहे ते सगळं पुन्हा पूर्वीसारखं झालं पाहिजे. सुभेदारांच्या घरात सुभेदारांचा वारस येणार आहे, सगळं आनंदात व्हायला हवं. आता मात्र सायलीला लक्षात येतं की ती गरोदर आहे. त्याबरोबर आता इथे पूर्णाजी सायलीला सांगत असते स्वतःची काळजी घे, जप स्वतःला आणि आता कुठल्याही दुसऱ्या गोष्टींचा विचार करू नकोस. तुझे वडील मधुभाऊ आता निर्दोष सुटलेत आणि आता ते सुखरूप आहेत. जर तुझी इच्छा असेल तर त्यांना इथे बोलव, आपल्या घरीच राहू दे. सायली सांगते नाही नको, आता मधुभाऊ इथे नाही राहणार, ते कुसुमताईकडेच राहतील. मुलीच्या सासरी राहणं त्यांना पसंतच नव्हतं कधी. आणि मग आता सगळे सुभेदार तिकडनं निघून जातात. सायलीला आराम करण्यासाठी सोडून दिलं जातं. आता सायली ही खोलीत एकटीच बसलेली असते. दरम्यान ती तिच्या पोटावरती हात ठेवते आणि बिचारीच्या डोळ्यात अश्रू येतात. लहानपणापासून अनाथ म्हणून वाढले, आज माझ्या पोटी कोणीतरी जन्म घेईल आणि मला आई म्हणेल, म्हणजे मी आई होईन पण मला आईच नाही, अशी एक तुटक भावना तिच्या मनात आलेली असते आणि तिच्या अश्रूंमधून ती जाणवतही असते. जरी मधुभाऊंनी लहानपणापासून माझ्यावर जन्म दिलेल्या पोटच्या मुलीसारखं प्रेम केलं असलं तरीसुद्धा ते माझे खरे वडील नाहीत. मला त्यांनी जन्म दिला नाही. बऱ्याच वेळा मला अनाथ म्हणून लोकांचं ऐकून घ्यावं लागलं. ही भावना आता सायलीच्या मनात असते. पण ती आता स्वतःचे डोळे पुसते आणि म्हणत असते मी जरी अनाथ असले तरी माझ्या मुलाला चांगले आईवडील मिळतील ह्याच्यात मी सुखी आहे. आता अर्जुन तिथे येतो आणि अर्जुन सायलीला विचारत असतो बायको काय झालं, तुझ्या डोळ्यात पाणी का? अगं एवढी चांगली गुड न्यूज मिळाली आहे, त्यानंतर घरात सगळेच खूप खुश आहेत. मग तर सायली सांगत असते मी सुद्धा खूप खुश आहे. अर्जुन म्हणतो मग ते चेहऱ्यावर दिसू दे ना, चेहऱ्यावर तुझ्या टेन्शन का दिसतंय? त्यावर सायली आता सांगत असते हे टेन्शन नाही, हा आनंदच आहे. आणि मग ती आता अर्जुनला सुद्धा सांगायला लागते लहानपणापासून मला आई वडील नाही म्हणून मी अनाथ म्हणून वाढले. अनाथ आश्रमात मधुभाऊंनी माझ्यावर खूप प्रेम केलं. कुसुमताईने तर धाकट्या बहिणीसारखं सांभाळून घेतलं. जानकीने सुद्धा खूप साथ दिली. पण शेवटी अनाथ हा शब्द माझ्यासोबत जोडला गेलाच. तुम्हाला ही भावना नाही कळणार, कारण तुम्ही लहानपणापासून तुमच्या स्वतःच्या हक्काच्या कुटुंबाबरोबर लहानाचे मोठे झालाय. असो, आता मला पुन्हा या सगळ्या दुःखावरती नाही बोलायचं. आपण आपल्या मुलावर इतकं भरभरून प्रेम करू ना की खरंच माझ्या ज्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत माझ्या आईवडिलांकडच्या, त्या सगळ्या मला माझ्या मुलात जगून घ्यायच्या आहेत. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो तुला जे करायचं आहे ते तू कर, माझी काहीच हरकत नाही आहे, पण सध्या काम कमी कर. त्यावर सायली म्हणते म्हणजे? त्यावर अर्जुन सांगत असतो सकाळी उठल्यापासून जर तुझं सुरू होतं ना, आईने झाडाला पाणी घातल्यावर त्यांना कॉफी द्यायची आहे, बाबांना एक्सरसाइज करण्यासाठी मॅट द्यायचं आहे, अश्विन भाऊजींना प्रोटीन शेक बनवायचं आहे, पूर्ण आजींसाठी ब्रेकफास्ट बनवायचं आहे, माझ्यासाठी कॉफी बनवायची आहे, त्याच्यानंतर सगळ्यांना आवडीचं सगळ्यांच्या ब्रेकफास्ट बनवून द्यायचे आहेत, ते सगळं थोडं कमी कर. सायली अर्जुनला सांगत असते मी गरोदर आहे, आजारी नाही, तर हे एवढं सगळं मला करावं लागेल. त्यावर अर्जुन म्हणतो म्हणजे
तू सगळी कामं करणार आहेस? त्यावर सायली म्हणते हो अर्थात सगळी कामं करणार आहे मी. त्यावर अर्जुन म्हणतो अरे पण मग अस्मिताई तर काहीच करत नाही, अस्मिताईला तर तू बसून राहायला सांगतेस. त्यावर सायली सांगत असते अस्मिताताईंना बसून राहा सांगते कारण मी अस्मिताताईंची वहिनी आहे. हे अस्मिताताईंचं माहेर आहे आणि माहेरात प्रत्येक मुलीने बसूनच राहायचं असतं. हे माझं सासर आहे, मी इथे सून आहे, त्यामुळे मी असं बसून राहणं योग्य नाही. त्यावर अर्जुन म्हणतो म्हणजे प्रेग्नन्सीत बायका कामं करतात. आता खरं तर अर्जुन मुद्दामून सायलीला हे असे प्रश्न विचारत असतो वेडेवाकडे, जेणेकरून सायलीचा मूड जो वाईट झालेला आहे तो जरा बरा व्हावा. सायली सांगते हो अर्थात प्रेग्नंट बायका सगळ्याच कामं करतात. त्यावर अर्जुन म्हणतो ओके म्हणजे आमची अस्मिताईसुद्धा कामं करू शकते, पण ती आळशी आहे त्यामुळे ती कामं करत नाही. ठीक आहे आता अस्मिताईचा आळशीपणा तिच्या बाळात पण येऊ नये म्हणजे झालं. त्यावर सायली हसते. त्याबरोबर अर्जुनला वाटतं चला आता हिचा मूड चांगला झाला. आता हळूहळू सगळं अगदी सुरळीत होऊन जातं. अर्जुन रोज ऑफिसला जायला लागतो. घरातलं वातावरणसुद्धा आता सायलीच्या गुड न्यूजमुळे थोडं नॉर्मल होत आलेलं असतं. पण आता ही गोष्ट महिपतपर्यंत पोहोचते की सायली गरोदर आहे आणि आता मात्र महिपत हा बदला घ्यायचं ठरवतो. आता महिपत नेमका कशा पद्धतीने सायली अर्जुनकडून बदला घेणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर इथे आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणं डॉक्टरकडे चाललेले असतात. आता ते डॉक्टरकडे चाललेले असताना नागोबा त्यांना बघतो. नागोबा विचार करतो अरे हे दोघं कुठे चाललेत या टायमाला, म्हणून नागोबा त्यांचा पाठलाग करतो आणि त्याला कळतं की हे दोघंजणं चेकअप करण्यासाठी सायलीच्या सोनोग्राफी वगैरे करण्यासाठी इथे आलेत. त्यानंतर आता नागोबा ही गोष्ट प्रतिमाला विचारतो की प्रतिमा वहिनी सायलीचं कसलं ग चेकअप, त्यावर आता तिची कसली ग सोनोग्राफी. त्याबरोबर वहिनी आता त्याला सांगायला लागते अरे सायली प्रेग्नंट आहे ना, त्यामुळे तिला सोनोग्राफी करायला सांगतात, त्यामुळे ती सोनोग्राफी करायला अर्जुनबरोबर गेली होती. त्याबरोबर आता लगेचच नागोबा ही माहिती महिपतपर्यंत पुरवतो. आता महिपतला जसंच कळतं की सायली गरोदर आहे तसा महिपत खूपच जास्त खुश होऊन जातो. आता मात्र महिपत खुश का झाला हे नागोबाला कळत नसतं. तर दुसरीकडे पूर्णाजी ही सायलीला आता सांगत असते स्वतःची काळजी घे, स्वतःला जप. दिवस जसे जसे जवळ येत चाललेले असतात सायलीबरोबर सगळे सुभेदार अगदी खूप चांगले वागत चाललेले असतात. पूर्णाजी कल्पना ह्या दोघींचाही सायलीवरचा जो राग असतो तो आता पूर्णपणे निवाळून गेलेला असतो. आता सगळं घरातलं वातावरण हे नॉर्मल पहिल्यासारखं म्हणजे अगदी सायली लग्न करून सुभेदारांच्या घरात आली होती तेव्हासारखं झालं असतं. पण आता इथे महिपतला मात्र सुभेदारांच्या घरातलं सुख बघवत नसतं आणि त्यामुळे आता सुभेदारांच्या घरातलं सुख हिरवायची वेळ आली आहे असं महिपत ठरवतो. आता नेमकं सुभेदारांच्या घरातलं सुख महिपत कसं हरवणार, तर आता महिपत ठरवतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारने माझ्या मुलीला तुरुंगात टाकलं कायमचं. आता मी त्याला दाखवतो स्वतःचं पोटचं मूल स्वतःपासून लांब जाण्याचं दुःख काय असतं ते. तर आता इथे सायली ही अर्जुनला सांगते मला मंदिरात जायचं आहे. अर्जुन तिला सांगतो मंदिरात, सायली सांगते हो. अर्जुन तिला सांगतो 2-3 दिवसात आपण दोघं एकत्र जाऊ. सायली म्हणते ठीक आहे. तर आता इथे महिपतने त्याच्या एका माणसाला नोकरीच दिलेली असते, फक्त सायली सुभेदारवरती लक्ष ठेवायचं. घरातून बाहेर पडल्यावरती कुठे जाते काय करते या सगळ्या गोष्टी बारकाईने बघायच्या. मग आता महिपतला त्याचा माणूस सांगतो की सायली तिच्या नवऱ्याबरोबर देवळात जाणार आहे दर्शनासाठी. आता तो त्याला विचारतो की कुठलं देऊळ, त्यावर तो सांगत असतो ज्या देवळामध्ये सकाळी 7 वाजता महाआरती होते त्या देवळात ते दोघं नवरा बायको जाणार आहेत. आता महिपत हा त्याच्या एका माणसाला पुन्हा एकदा सांगतो की हे बघ ती तिथे पोहोचली की मला कॉल कर. महिपतचा माणूस हा त्याला सांगतो की ठीक आहे मी फोन करेन. आता सायली आणि अर्जुन देवळात येण्यावरती महिपतची माणसं टक धरूनच बसलेली असतात. महिपत हा त्याच्या माणसांना आधीच सांगून असतो सगळं मला मीठ सांगितलं आहे तसंच घडलेलं हवं आहे. सायली अर्जुन पोहोचल्यावर महिपतला फोन येतो आणि कळतं की सायली अर्जुन देवळात पोहोचलेत. त्याबरोबर महिपत त्याने एका बाईला पैसे दिलेले असतात. तो तिला सांगतो की जा ती जी बाई तुला चालताना दिसते तिला धक्का दे, असा धक्का देशील की पोटावर पडली पाहिजे ती. त्याबरोबर ती बाई होकार देते आणि सायलीला ती येऊन धक्कासुद्धा देते. पण अर्जुन तिला पकडतो आणि सायली पडण्यापासून वाचते. ही गोष्ट आता महिपतला माहीत नसते कारण महिपत घरी असतो. तो आता फोन येण्याची वाट बघत असतो. कधी एकदा मला फोन येतोय माझ्या माणसांचा, काम झालंय असाच तो विचार करत असतो. महिपतला फोन येतो आणि महिपतला सांगितलं जातं की साहेब तुम्ही सांगितलेलं काम झालंय. त्या बाईला असं ढकललंय की ती पोटावर पडलीच असेल. आता ती बाई ढकलून मागे न वळता तिकडनं सरळ निघून गेलेली असते. त्यामुळे मागे काय घडलं याची
कल्पनाच तिला नसते. तर आता इथे महिपत म्हणत असतो, आता उद्या त्या अर्जुन सुभेदारला समजेल की स्वतःचं मूल स्वतःपासून दूर जाण्याचं काय दुःख असतं ते. माझ्या लेकीला माझ्यापासून तोडलं ना, आता बघ पुढे काय घडतं ते. त्याबरोबर आता इथे सायलीला मात्र काहीच झालेलं नसतं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसंच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता पुढे पाहणं तर हे जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे की अर्जुन आता ह्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचू शकेल का, की त्याच्या बायकोच्या आणि त्याच्या बाळाच्या जीवावरती महिपत उठला होता आणि ज्यावेळेस अर्जुनला महिपतचा हा काळा चेहरा समजेल त्यावेळेस अर्जुन महिपतची काय परिस्थिती करेल. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.